नमस्कार मंडळी, पाटीलताई रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गरमागरम आणि स्वादिष्ट मशरूम मसाला। चला तर मग सुरू करूया। मशरूम मसाल्यासाठी साहित्य पाहूया। कांदा आणि काजूची पेस्ट, टोमॅटो प्युरी, सिमला मिरची, कांदा, मशरूम। मसाल्यामध्ये काय काय आहेत? कसुरी मेथी, धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट घेतलेलं आहे, हळद आणि मीठ, बेसिक मसाले आहेत। आता आपण सर्वप्रथम कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता तेल घालून घ्यायचे। तेलावर तुम्ही खडे मसाले घालणार असतील तर घालू शकता तुमच्या आवडीनुसार। मी खडे मसाल्याचा वापर केलेला नाही मिळत, तरीसुद्धा खूप छान अशी ही मशरूम मसाला होतो। आता ह्यामध्ये हा कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्त तळून घ्यायचा नाही आहे, कारण तो आपल्याला भाजी म्हणून वापरायचा आहे। कारण आपण कांदा काजूची पेस्ट केलेली आहे, ती कांदा काजू मी तळून घेतलेला आहे, ती पेस्ट आपण आता घालून घेऊया। पेस्ट मी जवळजवळ 4 चमचे घेतलेले आहेत। मशरूम आहेत जवळजवळ 200 ग्रॅम। तर आता आपल्याला ही कांदा काजूची पेस्ट घालून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो प्युरी। टोमॅटो प्युरी तुम्ही नसेल तर तुम्ही टोमॅटो बिया काढून वाटून घेऊ शकता। 2 टोमॅटोची प्युरी घालायची आणि आता ही टोमॅटो प्युरी आहे ना, ती पूर्ण त्याचा कच्चापणा घालून घ्यायचा आहे। कांद्याचं घालायची, कांदा तळलेला आहे त्यामुळे त्याची गरज नाही। तर आता हे दोन्ही मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। नंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे बेसिक मसाले। त्याआधी ह्याला झाकण ठेवायचं आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची। आणि आता ह्यामध्ये हे बेसिक मसाले आहेत ते घालून घ्यायचे। अजून लागणार आहे आपल्याला फ्रेश क्रीम आणि गरम मसाला, ते आपल्याला मी तुम्हाला शेवटी सांगते। बघा आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं ग्रेव्ही, आणि अतिशय सुंदर अशी ही ग्रेव्ही होते मशरूम मसाल्याची। आणि अशा पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही केली, अगदी सोपी पद्धत आहे। मसालेही बेसिक आहेत आणि घरगुती आहेत, त्यामध्ये काही जास्त नाही। आणि मलाई झालं, फ्रेश क्रीम झालं तर तुम्ही मलाई घालू शकता। आता बघा तेल सुटलेलं। आता ह्यामध्ये हे मशरूम आणि सिमला मिरची घालून घ्यायची। सिमला मिरची आणि मशरूम शिजायला वेळ लागत, अगदी 5 ते 7 मिनटात शिजून होतात। आणि मशरूमचं पण पाणी मस्त सुटलं जातं त्या ग्रेव्हीमध्ये, त्यामुळे छान अशी ग्रेव्हीला टेक्स्चर येतं। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने या मसाल्यामध्ये मशरूम आणि सिमला मिरची मिक्स करून घेतल्यानंतर मस्त अशी त्यामध्ये ग्रेव्ही तयार होते। आणि आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं। जो पाणी मी वाटण केलं ना, म्हणजे मिक्सरला तळून घेतलेले कांदा आणि काजू, त्याचंच मी हे काढून ठेवलेलं आहे, ते मी ह्यामध्ये जवळजवळ 1.5 वाटी मी पाणी ह्यामध्ये घालून घेणार। आणि मग ह्याला झाकण लावून मस्त दणकून अशी ते जवळजवळ 5 ते 7 मिनिट उकळी काढणार। कारण 5 ते 7 मिनिटामध्ये आरामात मशरूम शिजले जातात, मशरूम शिजायला वेळ लागत नाही। सिमला मिरचीचा तो प्रश्नच नाही, ते तर लगेचच शिजतात। बघा 5 ते 7 मिनिटामध्ये मस्त उकळी आलेली आहे आणि ग्रेव्हीला टेक्स्चर पण अप्रतिम आलेलं आहे बघा, छान असं। तर अशा पद्धतीने ही आपली ग्रेव्हीमध्ये झालेली आहे टेक्स्चर। आता ह्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे? ह्यामध्ये घालायचं आहे गरम मसाला आणि फ्रेश क्रीम। गरम मसाला घालतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे। आता आपण फ्रेश क्रीम घालूया। गरम मसाला मी 1 चमचा घातलेला आहे, कुठल्याही ब्रँडचा घाला। गरम मसाला शेवटी घालायचा, घालताना तो व्हिडिओ माझ्यातनं स्किप झाला। आणि त्याच्यानंतर ही फ्रेश क्रीम घालून घ्यायची आणि फ्रेश क्रीम घातल्यानंतर त्यावर घालायची आपल्याला कोथिंबीर, छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालून असा छान असा टेक्स्चर येतो। मशरूम मसाला आपला तयार झालेला आहे। आता हा मी बाउलमध्ये काढून घेतला, ग्रीन सलाड केलं आणि राईस म्हणजे भातासोबत तुम्ही हा सर्व करू शकता। छान अशी ही रेसिपी आहे। थँक्स फॉर वॉचिंग। लाईक, शेअर, सबस्क्राईब।